मोहोर उमटलेली दिसते. म्हणजे पुण्यातल्या या प्रतिष्ठित लढतींपैकी ही एक लढत होती जिथे सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात होते आणि ते दोघेही प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मधून खरं तर इथे भाजपला एका हाती सत्ता मिळवण्यात यश आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून ऐश्वर्या पठारे तर प्रभाग क्रमांक 4 मधून सुरेंद्र पठारे विजयी झालेत. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीपासूनच खरं तर या दोन्ही प्रभागांमध्ये पठारे दाम्पत्याची रणनीती, संघटन कौशल्य आणि मतदारांशी असलेला थेट कनेक्ट या गोष्टी प्रभावी ठरल्याचं आपल्याला आपल्या एकूणच निकालातून आपल्याला स्पष्ट दिसून येते आणि त्याचाच परिपाक म्हणजे काय तर निकालाच्या दिवशी आलेला हा मोठा विजय. या निवडणुकीत सुरेंद्र पठारे हे किंगमेकर ठरल्याचं चित्र स्पष्ट झालंय. कारण प्रभाग क्रमांक 3 आणि 4 या दोन्ही ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं संपूर्ण पॅनल निवडून आलंय. म्हणजे स्थानिक विकास कामं असतील, नागरिक समस्या असतील, पायाभूत सुविधा असतील, महिला आणि युवकांसाठीचे जे उपक्रम असतील या मुद्द्यांवर आधारित प्रचाराला खरं तर मतदारांनी प्रतिसाद दिलेला दिसतोय. आणि या विजयानंतर खरं तर पठारे दाम्पत्यानं मतदारांचे आभार मानले आणि याविषयी प्रतिक्रिया देताना त्यांनी काय म्हटलंय की पूर्व पुण्यातील जनतेनं आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवू अशी ग्वाही खरं तर पठारे दाम्पत्यानं दिले. शिवाय हा विजय केवळ एका प्रभागाचा नसून पूर्व पुण्याच्या राजकारणातला नवपर्व असल्याचं त्यांनी म्हटलंय. एकूणच काय की सुरेंद्र आणि ऐश्वर्या पठारे यांच्या दणदणीत विजयामुळे पूर्व पुण्यावर भाजपची मोहोर उमटली आणि आगामी काळात याच भागातील राजकीय समीकरण भाजपच्या बाजूने झुकू शकतात आणि त्याचे स्पष्ट संकेत या निकालातून आपल्याला मिळतात. त्यामुळे हा एक पुण्याच्या प्रभाग क्रमांक 3 आणि 4 चा महत्वाचा निकाल होता जो मी खरं तर आपल्यापर्यंत पोहोचवला. प्रभाग क्रमांक 9 ची एक अपडेट अशी